जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय आहे अतिशय महत्वाचा. तो म्हणजे लडाखमध्ये जो काल हिंसाचार झाला, त्यामध्ये 4 मारले गेले, 30हून जास्त जखमी झाले आणि मोठ्या प्रमाणात पब्लिक प्रॉपर्टीची जाळपोळ झाली. त्याच्यामध्ये पोलिसांच्या गाड्या आहेत, पोलिसांवरती हल्ले आहेत. त्याच्याशिवाय लोकल बीजेपीचं ऑफिस आहे ते जाळलेलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर जे सोनाम वांगचुक होते, जे हे एज्युटेशन लीड करत होते, त्यांनी आपला आता जो उपवास होता तो थांबवलेला आहे. आणि ते सगळ्यांना आता अ, विनंती करताहेत की कृपया हिंसाचार करू नका. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी अगदी क्लिअरली सांगितलेलं आहे की जो हिंसाचार झाला तो सोनाम वांगचुक यांच्यामुळे झाला आणि त्याच्याकरता तेच जिम्मेदार आहेत, हे अगदी त्यांनी क्लिअरली सांगितलेलं आहे. तर थोडक्यामध्ये आपण या सगळ्या बाबीचं विश्लेषण करूया की पहिले लडाखमध्ये हा हिंसाचार का झाला, याचं बॅकग्राऊंड काय होतं, सोनाम वांगचुक नेमकं काय करत होते, यांच्या मागण्या काय होत्या आणि हिंसाचार झाला तो म्हणजे जनरेशन झेडचा हिंसाचार झाला की हा जाणून बुजून केला गेला, याविषयी या सगळ्या बाबींवरती आपण विचार करूया. लक्षात असावं की 2019 मध्ये लडाख ही एक सेपरेट युनियन टेरिटरी बनली आणि ती काश्मीर पासून वेगळी झाली. तर त्यावेळेला सगळ्यांना आनंद झाला होता, कारण आता राज्यकारभार जो आहे स्टेट तो आपल्या केंद्र सरकारकडून होईल, त्यामुळे आपली जी डेव्हलपमेंट आहे ती वाढेल. आणि ते अगदी सगळं खरं होतं. आपण जर गेले काही वर्ष बघितली तर प्रचंड प्रमाणामध्ये तिथे डेव्हलपमेंट झाली आहे लडाखमध्ये. इतके रस्ते, इतके टनेल्स झालेलं आहे की या सगळ्यांमुळे लडाखमध्ये जे पर्यटन म्हणजे जे टुरिझम आहे हे अत्यंत वाढलेलं आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे लडाखची लोकसंख्या ही 3-3.25 लाखाच्या आसपास आहे आणि लडाखमध्ये 2 मोठे जिल्हे आहेत, कारगिल आणि लेह. कारगिल जो आहे हा शिया मुस्लिमचा जिल्हा आहे आणि लेहवाला जो जिल्हा आहे तो तिथे बुद्धिस्ट जास्त राहतात. परंतु लोकसंख्या 3.25 लाखाहून जास्त नाही. आणि असं म्हटलं जातं की जो लडाखचा जो भाग आहे हा अतिशय थंड आहे. म्हणजे इथे टेम्परेचर जवळजवळ वर्षात 9-10 महिने हे सब झिरो असतं. बर्फ प्रचंड पडतो. हाईट ही 11,000 फुटापासून तर 12, 14, 15, 16,000 फुटावरती होते. आणि एवढंच नाही तर याला चीनची पण सीमा लागलेली आहे लडाखला आणि जी सीमा आहे आपली पाकिस्तानशी ती लागलेली आहे. पाकिस्तानची जी सीमा लडाखला लागलेली आहे ती म्हणजे सियाचेन ग्लेशियर आहे. आणि आपण जर बघितलं तर लडाखमध्ये म्हणजे अनेक वेळा युद्ध झालेली आहे. म्हणजे 1947 साली लडाख भारतामध्ये आलं, कारण जनरल थिमय्या यांनी केलेली लढाई. तर जनरल थिमय्या नसते तर लडाख एखाद्या भारतात आलं नसतं आणि भारतीय सैन्याने लडाखला पाकिस्तानच्या ताब्यात जाण्यापासून थांबवलं होतं. लडाखमध्ये 1900 जी लढाई झालेली आहे 1971 साली पण झालेली आहे. कारगिलचं युद्ध जे होतं ते कारगिल म्हणजे लेह लडाख लडाखच्या भागातच झालेलं आहे. गलवानची जी लढाई आहे ती पण इथे झालेली आहे. म्हणजे लडाख सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट होते आहे. असं असताना हे एकदम हिंसाचार कशा करता, त्यांच्या मागण्या काय आहेत आणि सोनाम वांगचुक कोण आहेत? तर सोनाम वांगचुक जे आहेत हे एक ऍक्टिव्हिस्ट आहे. तसं म्हटलं तर इंजिनियर बाय प्रोफेशन आहे. आणि आपल्याला आठवत असेल की एक सिनेमा आला होता 3 इडियट्स आमिर खान यांचा. त्याच्यामध्ये ते सायंटिस्ट म्हणून कसं चांगलं काम करतायत याच्याविषयी आलेलं होतं. आणि त्यांनी असं म्हटलं जातं की एज्युकेशन सेक्टरमध्ये त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आता प्रश्न असा होतो की हे जे कन्सर्न आहे यांना नेमकं काय पाहिजे? म्हणजे आज एज्युकेशन सुरू झालं काही दिवसापासून, काही महिन्यापासून काय पाहिजे? सोनाम वांगचुकला पहिले खूप चांगलं म्हटलं जायचं, परंतु नंतर त्यांनी मध्ये अचानकच एक हे सुरू केलं, एज्युकेशन सुरू केलं की इथे ग्लोबल वॉर्मिंगमुळे मोठे प्रॉब्लेम्स होत आहेत. अरे, या भागामध्ये कसलं ग्लोबल वॉर्मिंग आणि कसलं काय? हा भाग इतका कठीण आहे की इथे कोणी फारसं येत नव्हतं आणि त्याच्यामुळे या भागाची डेव्हलपमेंट ही फारशी होत नव्हती. आता रस्ते चांगले झाल्यामुळे इथे पर्यटन हे खूप छान झालेलं आहे. आणि याचं थोडक्यात सांगायचं म्हणजे 3-3.25 लाख लोकसंख्या असलेल्या या लेह लडाख या भागामध्ये आता जवळजवळ 3 लाखाहून जास्त पर्यटक आलेले आहेत. हे अर्थात
चांगलं आहे, कारण यामुळे रोजगार निर्मिती झालेली आहे. सगळ्यांना ऑलमोस्ट 12 वर्ष म्हणजे 12 महिने काही ना काहीतरी निर्मिती झालेली आहे. नाहीतर व्हायचं काय, बर्फ पडला की हा भाग पूर्णपणे वेगळा होऊन जायचा. परंतु आता 2-3 मोठे रस्ते या भागात निर्माण झालेले आहे. एक आहे जम्मू उधमपूर पासून व्हाया श्रीनगरवर चोजिला खिंडीतनं येणारा रस्ता. हा जवळ-जवळ आता 9 महिने तरी उघडा असतो वर्षातून. आणि दुसरा जो शिमला जो हिमाचल प्रदेशच्या बाजूने येतो, त्याला खरदुंगला ॲक्सिस असं म्हटलं जातं. तर याच्यामुळे आता इथे येणं-जाणं हे कंपॅरेटिव्हली खूप चांगलं झालेलं आहे. आणि याच्याशिवाय इथली जी विमानतळ वगैरे आहे, ते खूप छान झालेलं आहे. आता विमानतळ 2-3 ठिकाणी आहे. लेहमध्ये तर आहेच, प्रतापगडला आहे, कारगिलमध्ये काही प्रमाणामध्ये होतं आणि श्रीनगरमधून सुद्धा तिथे आपण उतरून खालती जाऊ शकतो. तर हे सगळी इतकी चांगली डेव्हलपमेंट होत असताना तिथे एकदम वेदरवरती म्हणजे तिथे पर्यावरणाचा काय मोठा प्रश्न आला. खरं म्हटलं तर हे काल्पनिक आहे. कारण तिथे ज्या ज्या बसेस वापरल्या जातात, या गॅसवरती आधारित असतात किंवा इलेक्ट्रिकल व्हेइकल्स असतात. त्यामुळे पर्यावरण हे अगदी कारण आहे. जे एक एक विनाकारण आहे. उलटे तिथल्या सगळ्या लोकांना तिथे अजून जास्त टुरिस्ट जे आहेत, ते जायला पाहिजे. कारण टुरिस्ट आले, की त्यांना रोजगार मिळतो. तर पर्यावरण हे अगदी म्हणजे एक अतिशय असं म्हणता येईल, की एक खोटं कारण आहे. दुसरं यांच्या ज्या 2-3 मोठ्या मागण्या आहेत. एक तर स्टेटहूड म्हणजे याला एक राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे. आता 3.25 लाख ज्याची म्हणजे लोकसंख्या आहे, 3.25 लाख लोकसंख्या असलेल्या भागाला कोणी एक राज्याचा दर्जा देऊ शकतो का? असं झालं तर या भारतामध्ये काही लाख राज्य आपल्याला तयार करावी लागतील. तर राज्याचा दर्जा ही एक अतिशय चुकीची मागणी आहे. याच्यावरती कोणी फारसं लक्ष द्यायला पण नको. तिसरा मुद्दा आहे 6th शेड्यूल. 6th शेड्यूल प्रमाणे लडाख राहायला पाहिजे. म्हणजे लडाखमधली जी लोकसंख्या 97% लोकसंख्या जी आहे ही आदिवासी आहे. तर त्याच्यामुळे त्यांची संस्कृती, त्यांची राहण्याची पद्धती याच्यामध्ये काही फरक पडायला नको, अशी त्यांची मागणी आहे. ही मागणी बरोबर आहे. पण याच्यामध्ये फरक कोण पाडतंय? कोणी पाडत नाहीये. म्हणजे असं काही कोणी भारत सरकार म्हणा किंवा लडाख युनियन टेरिटरी म्हणा, त्यांची संस्कृती बदली करण्याचा प्रयत्न करत नाहीये. त्या भागामध्ये काही कशी कोणी त्यांची प्रॉपर्टी बळकावण्याचा काही प्रयत्न करत नाहीये. तिथे म्हणजे असं काहीही उलटं काम होत नाहीये, की जे लडाखच्या लोकांच्या विरुद्ध असेल. जो फायदा आहे, तो केवळ लडाखच्या लोकांनाच होतो आहे. तर म्हणजे ही एक सुद्धा काल्पनिक प्रॉब्लेम दाखवला जातो आहे, की 6th शेड्यूल प्रमाणे ते राहायला पाहिजे. हो, आपण एक कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी देऊ शकतो, त्यात काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु म्हणजे सगळ्यांना म्हणजे आता आपण मी खरं शब्द नीट वापरतोय की नाही मला माहिती नाही. सगळ्यांना इतकं डोक्यावरती चढवून ठेवलेलं आहे, की हे सगळ्यांना वाटतं, की आम्ही केंद्र सरकारचे जावई बनलेलो आहोत. म्हणजे यांचा पूर्ण जो खर्च ॲडमिनिस्ट्रेशनवरती होतो, मग ते रस्ते बांधणं असो, की म्हणजे सरकारचा खर्च असो किंवा सरकारी नोकरांचा खर्च असो, पोलिसांवरती होणारा खर्च असो, हे सगळं रेव्हेन्यू जनरेशन स्टेटमध्ये होत नाही. या सगळ्यांना अ, अ, मदत जी आहे ती केंद्र सरकारची मिळते. आता जे ते टुरिझम वाढलं, तर तुम्ही एक इकॉनॉमिकली सस्टेनेबल म्हणजे एक प्रदेश बनू शकता, ज्याच्यामुळे तुमची याच्या पुढे होणारी जी आर्थिक प्रगती आहे, ही जास्त चांगली होऊ शकते. तर म्हणजे 6th शेड्यूल हा जो मुद्दा आहे, हा खरोखर मुद्दा नाही. कारण त्यांची संस्कृती कोणीही बरबाद करायचा प्रयत्नच करत नाहीये. राहता राहिलं की तिथे नोकऱ्या मिळत नाहीत. अरे, नोकऱ्यांचा जो प्रॉब्लेम आहे, हा सगळ्या भारतामध्ये आहे. तिथल्याच लोकांना नोकऱ्या मिळतात आणि सगळ्या नोकऱ्या काय महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्या मुंबईला आलं आहे, असं पण नाहीये. नोकरीचा प्रॉब्लेम हा देशामध्ये आहे, की लोकांचं एज्युकेशन होतं, परंतु त्यांना त्यांच्या एज्युकेशनला सुटेबल ज्या नोकऱ्या मिळायला पाहिजेत, त्या त्यांना मिळत नाहीये, हे सत्य आहे. तर म्हणजे हे मात्र पण हा मुद्दा सगळ्या म्हणजे भारताला लागू आहे. सगळ्या भारतभरात नोकऱ्यांकरता एज्युकेशन होतंय का? नाही होत. आपल्याला रोजगार निर्मिती करावी लागेल, याच्याविषयी काही शंका नाहीये. परंतु द फॅक्ट अशी आहे, की सध्या आर्थिक परिस्थिती लडाखची खूपच चांगली आहे. आता तर त्याच्यामुळे हे म्हणजे सगळे जे त्यांचे मुद्दे आहेत ते काल्पनिक आहेत. आता आपण सोनाम वांगचुक यांच्याकडे वळूया. पर्यावरणाचा त्यांचा मुद्दा चुकीचा होता. त्यांच्या विरुद्ध आता 2 मोठे आरोप करण्यात आलेले आहेत आणि त्याच्याविषयी सीबीआय म्हणजे आपले जे इन्व्हेस्टिगेशन एजन्सी सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यांची आता तिथे हे म्हणजे त्यांचं तिथे
इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. सोनम वांगचुक यांच्या 2-3 मोठ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत. एक तर आहे त्याचं नाव आहे हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्ह लडाख. हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ ऑल्टरनेटिव्ह लडाख, HIAL. आणि दुसरी त्यांची इन्स्टिट्यूशन आहे स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख. आणि याच्याशिवाय त्यांच्या अजून 1-2 एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन आहे. तर आता त्यांच्यावरती आरोप असा आहे की कायद्याप्रमाणे फॉरेन कॉन्ट्रीब्युशन जे आहे FCRA कायद्याप्रमाणे सरकारची परवानगी लागते जर तुम्हाला परदेशातून जर पैसे मिळत असतील तर. यांच्या अकाउंटमध्ये पुष्कळसे पैसे आलेले आहेत जे परदेशातून आलेले आहेत आणि त्याचं अकाउंटिंग हे ठीक नाहीये. याच्याशिवाय यांचा जो वांगचुक यांचा जो पर्सनल अकाउंट आहे त्याच्यामध्ये पण पुष्कळ पैसे आलेले आहेत आणि गेले ऑलमोस्ट 10 दिवसापासून CBIचं तिथे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आणि आकडेवारी पुढे आलेली आहे आणि येणाऱ्या काही काळामध्ये त्यांच्या विरोधात नक्कीच कायद्याच्या अंतर्गत कारवाई ही केली जाईल, कारण त्यांनी पैशाचा मोठा मिसयूज केलेला आहे. आणि एवढंच नाही तर याच्याशिवाय हे फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये पाकिस्तानला गेले होते आणि विषय काय तर क्लायमेट चेंज. अरे पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे आणि तिथे जायचं आणि कुठला विषय डिस्कस करायचा क्लायमेट चेंज. आता पाकिस्तान हा एक दहशतवादी देश आहे तर तिथे क्लायमेट चेंज नावाच्या म्हणजे विषयावरती काही जर म्हणजे एखादा परिसंवाद म्हणजे सेमिनार होत असेल तर ते अतिशय हास्यास्पद आहे. तिथे जायची गरज काय आहे. परंतु आजकाल ऍक्टिव्हिजम किंवा ऍक्टिव्हिस्ट बनणं हा एक मोठा उद्योगधंदा झालेला आहे आणि एक संस्था निर्माण करून फॉरेनमधनं पैसे घेऊन येणं हा एक मोठा उद्योगधंदा बनलेला आहे. म्हणजे आजकाल ही लढाई देशाच्या डेव्हलपमेंट देशाच्या विरोधात जाते आहे ती म्हणजे एखाद्याने ऍक्टिव्हिस्ट बनायचं, काही संस्था निर्माण करायच्या आणि कुठलंही प्रगतीचं काम होऊ द्यायचं नाही. आणि याच्यामध्ये हे जे म्हणजे यंग मुलं आहेत त्यांना भडकवण्याचं काम यांनी केलेलं आहे. त्यांनी आता जर समजा तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही शांततेने निदर्शनं केली तर ठीक आहे, तुम्ही तुमची निदर्शनं करू शकता, तो तुम्हाला अधिकार आहे. परंतु तुम्हाला अजिबात अधिकार नाही की तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी जाळता, माणसं मारता, पोलिसांवरती हल्ले करता, सरकारी प्रॉपर्टी जाळता, त्याच्याविषयी तुम्हाला अजिबात कुठलाही अधिकार नाहीये. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे यांना सोनम वांगचुक यांना मिळालेले पैसे, त्यांच्या संस्थेला मिळालेले पैसे, त्यांच्या पर्सनल अकाउंटमध्ये आलेले पैसे हे नक्कीच संशयास्पद आहे आणि याच्याविषयी एन्क्वायरी ही पहिलेच सुरू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नक्कीच त्यांच्या विरुद्ध काही खटले दाखल केले आहेत हे आपल्याला दिसेल आणि त्याच्यानंतर कायदेशीररित्या ते हे करू शकतात की त्यांना आलेले पैसे हे बरोबर होते की नाही हे सुद्धा मान्य करतायत की मला पैसे मिळाले होते. परंतु ते एवढंच फक्त म्हणतायत की हे पैसे मी तिथे जाऊन काही त्यांना ज्ञान दिलं, एज्युकेशन त्यांचं केलं म्हणून मला मिळालेले आहेत. म्हणजे काहीतरी उलट सुलट बोलून ते पैसे आपल्या अकाउंटमध्ये आलेत हे जस्टिफाय करतायत. तर थोडक्यामध्ये जनरेशन झेडच्या नावाने जशा प्रकारची आंदोलनं समजा नेपाळमध्ये झाली, काहीतरी भडकवायचं, इथे कुठलाही मुद्दा नसतो. म्हणजे इथे पर्यटन चांगलं होतंय, सगळ्यांना उद्योगधंदा बऱ्यापैकी मिळतो आहे, टुरिस्ट मोठ्या प्रमाणामध्ये येत आहेत, डेव्हलपमेंट चांगली होते आहे, लोकांना रोजगार मिळतो आहे, सगळी परिस्थिती अतिशय उत्तम आहे गेल्या काही म्हणजे वर्षामध्ये. आणि असं असताना एक इमॅजिनरी आंदोलन सुरू करायचं की आम्हाला मोठा त्रास होतो आहे आणि त्याचं रूपांतर एका हिंसाचारामध्ये करायचं आणि नंतर तिथे आग लावायची आणि सांगायचं की जनरेशन झेडचं रिव्होल्युशन आहे. हे म्हणजे अतिशय हे एक ज्याला असं म्हणता येईल एक चुकीचं आंदोलन असं आहे. वांगचुक मोठी चूक करतायत आणि आता त्यांनी पण मान्य केलं आहे की हिंसाचार झाला आहे. परंतु ते फक्त एवढंच म्हणतायत की हा हिंसाचार जो लोकांचा जो राग होता त्याच्यामुळे झालेला आहे. कसला लोकांचा राग आणि कसलं काय. म्हणजे हे सगळे अशा प्रकारचं देशाला अस्वस्थ करण्यामागे पाकिस्तानचा पण हात आहे, चीनचा पण हात आहे आणि याच्याशिवाय अनेक अशा म्हणजे ऍक्टिव्हिस्टना आणि संस्थांना देशाच्या बाहेरून पैसे मिळत आहेत आणि ज्यामुळे काय जिथे सगळं सुरक्षित सगळं छान काम चाललेलं आहे, प्रगती होते आहे, तिथे प्रगती न होऊ देता फोकस हिंसाचारावरती करायचा. तर थोडक्यामध्ये वांगचुक यांचं जे आंदोलन आहे आहे की त्यांची कुठल्याही मागण्या या जेन्युइन नाही. ते अर्थात म्हणतायत की आम्हाला म्हणजे जे लडाख डेव्हलपमेंट काउन्सिल आहे त्याला त्यांना
योग्य ती ताकद मिळायला पाहिजे आणि त्यांच्या तिथे इलेक्शन व्हायला पाहिजे आणि तिथे MP असायला पाहिजे लडाखचा आणि कारगिलचा अलग अलग. तर हे मुद्दे ठीक आहेत. कारण लडाखमध्ये सध्या फक्त एकच मेंबर ऑफ पार्लमेंट आहे आणि कारगिल आणि लेहचा काही अलग अलग नाहीये आणि ते अलग अलग देऊ पण शकत नाही. कारण 3 लाख लोकसंख्येला तुम्ही कुठे 2 मेंबर ऑफ पार्लमेंट देणार? तसं झालं तर मग प्रत्येकच आपल्या पुण्यातल्या किंवा मुंबईतल्या उपनगरामध्ये आपल्याला 1 मेंबर ऑफ पार्लमेंट हे द्यावा लागेल. तर याच्यामुळे त्यांची जी मागणी सेल्फ गव्हर्नन्सची आहे, इलेक्शन व्हायला पाहिजे आणि राज्यकारभार फक्त लेफ्टनंट गव्हर्नरच्या ऐवजी हा तिथल्या लोकांनी करायला पाहिजे. ती मागणी ठीक आहे आणि ते व्हायला पण पाहिजे आणि मला खात्री आहे की जी कमिटी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी केलेली आहे, ती त्यांची मागणी मान्य करेल आणि त्याप्रमाणे काम हे सुरू पण होईल. याच्याविषयी कोणाच्या मनात काही शंका नको, ते व्हायलाच पाहिजे. परंतु बाकी पर्यावरणाचं नुकसान होत आहे? अजिबात नाही. आर्थिक प्रगती होत नाही? 100% चुकीचं. इथे म्हणजे इथे हिंसाचार झाला 100% खरं आहे. तर म्हणजे फक्त ही एकच मागणी की आम्हाला इलेक्शन व्हायला पाहिजे, ती मान्य व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे आणि सोनाम वांगचुक यांची चौकशी होऊन त्यांच्या संस्थेला जे पैसे मिळालेले आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात पण कारवाई व्हायला पाहिजे. तर हे थोडक्यात लडाखमध्ये झालेल्या हिंसाचाराचे विश्लेषण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देशाचे शत्रू म्हणजे पाकिस्तान आहे, चीन आहे, अमेरिकेतले काही संस्था आहेत की ज्या म्हणजे भारताच्या आत हिंसाचार माजवण्याचा प्रयत्न करतात, रिजिम चेंज करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना मदत देणारे भारताच्या आत काही आहेत. तर यांच्यावरती आपण लक्ष ठेवायला पाहिजे. कारण अशा पद्धतीने हिंसाचार हे इतर भागामध्ये सुद्धा भडकवू शकतात. तर आपण केअरफुल राहायला पाहिजे आणि लडाखमध्ये फक्त एकच मागणी जी बरोबर आहे ती ते आपण मान्य करू शकतो. बाकी हिंसाचारामध्ये भाग घेतलेल्या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हायला पाहिजे आणि थोडक्यात हा जो हिंसाचार होतोय याची अजिबात गरज नव्हती आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत बहुतेक सगळ्या मागण्याला काहीही अर्थ नाही. थोडक्यात म्हणजे हे याचं विश्लेषण आहे. मी इथेच थांबतो आणि जय हिंद.